उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दरेगावी सुट्टीवर आले असताना त्यांनी आज विशेष करून जलपर्यटनाच्या अनुषंगानं विशेष आराखडा बैठक घेतली आणि या आराखडाच्या बैठकीनंतर आता ते जे मुनावळे या ठिकाणी कोयना जलाशयामध्ये जे जलपर्यटन केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता पाहणी करण्यासाठी आवर्जून निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जलपर्यटनाच्या अनुषंगानं मागील वर्षीपासूनच स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला होता आणि या अनुषंगानं आता विशेष जी काही मागील वर्षापासून जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे या भागात नेमका काय बदल झालेला आहे याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत ते आज मुनावळे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे हा निसर्गाचा सानिध्यात हे जलपर्यटनाचा विशेष करून अधिकाऱ्यांसमवेत ते पाहणी करणार आहेत। ज्या काही या भागामध्ये समस्या आहेत त्या जाणून घेऊन या समस्यांचे निरसन कशा पद्धतीने करता येईल याबाबतचा देखील ते आढावा घेणार आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलवडे, TV9 मराठी, मुनावळे, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।